सध्या ट्रेंडी असलेले आणि रेस्टॉरंटमध्ये आवर्जून मिळणारे एका वेगळ्या ट्रिकने एका वेगळ्या ट्विस्टने बनवलेले लॉलीपॉप कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. श्रावण मास लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी जर गटारीची तयारी करत असाल तर ही रेसिपी हमखास तुमच्यासाठी आहे. नक्की ट्राय करून बघा. चला तर आपण आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण इथे मॅरिनेशनला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो लॉलीपॉप स्वच्छ धुवून त्यातलं पूर्ण पाणी निथळून कोरडे करून घेतलेले आहेत. लक्षात असू दे आपल्याला लॉलीपॉप पूर्णतः कोरडे करून घ्यायचे आहेत आणि मगच मॅरिनेशन करायचं आहे. तर इथे मी अर्धा किलो लॉलीपॉप घेतलेले आहेत. त्यासाठीचं मॅरिनेशनचं प्रमाण आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण इथे अर्धा चमचा मीठ आपण इथे ॲड करून घेणार आहोत. सोबतच ॲड करणार आहोत आपण 1 चमचा व्हिनेगरसोबतच आपल्याला ॲड करायचं आहे पाव चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा सोया सॉस, 1 मोठा चमचा रेड चिली पावडर, फक्त रंगासाठी घेतली आपण इथे ती. त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत 1 मोठा चमचा शेजवान चटणीने टेस्ट खूप छान लागते, त्यामुळे नक्की ॲड करा. नंतर ॲड करणार आहोत आपण ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट. सोबतच ॲड करायचं आपल्याला इथे 1 अंड घेतले, ते मस्त फेटून घ्यायचं आहे आणि मगच ॲड करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे 1 ते पाव चमचा, छोटा पाव चमचा आपल्याला इथे फूड कलर ॲड करायचं आहे. ऑप्शनल आहे तरी देखील ॲड केला तर लॉलीपॉपला रंग खूप सुंदर येतो. या सर्व गोष्टी आपण एकजीव करून घ्यायच्या. सर्व मसाले लॉलीपॉपला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आतपर्यंत उतरतील त्याचे सगळे फ्लेवर्स. त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि 2 मोठे चमचे आपण इथे मैदा घेतलेला आहे. तो देखील लॉलीपॉपला व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे आणि लॉलीपॉप चांगले मॅरिनेट करायला ठेवून द्यायचे आहेत आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्या इथे लॉलीपॉपचं मॅरिनेशन कंप्लीट झालेलं आहे. हे लॉलीपॉप आपल्याला 6 ते 7 तास मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत मॅरिनेशनसाठी आणि ओव्हरनाईट मॅरिनेशन केलं तर अतिशय चांगली चव उतरते त्याची. त्यामुळे आता हे लॉलीपॉप आपण फ्रीजमध्ये 7 ते 8 तास मॅरिनेशनसाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. इथे आपले लॉलीपॉप छान असे मॅरिनेट झालेले आहेत. 1 तासाभरापूर्वी मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेत आणि आता ते नॉर्मल झालेले आहेत. एकीकडे आपलं तेल तापत आहे. तेल अगदी कडकडीत असं गरम करायचं नाही, नॉर्मल तेल गरम पाहिजे, अगदी थंड तेलही नसावं. आणि आता आपण इथे एक करून लॉलीपॉप तेलामध्ये सोडणार आहोत, अगदी अलगदपणे आणि पूर्ण कोटिंग करून आपण लॉलीपॉप तेलात सोडणार आहोत. एका वेळी जास्तीत जास्त 3 ते 4 लॉलीपॉपच सोडायचे आहेत. जास्त लॉलीपॉप झाले तर तेलाचं तापमान कमी होऊन तेल लगेचच थंड होईल आणि आपले लॉलीपॉप चांगले तळले जाणार नाहीत. म्हणून ओव्हर क्राऊडेड करायचं नाही. जास्तीत जास्त आपल्याला 3 ते 4 लॉलीपॉप एका वेळी त्याच्यामध्ये सोडायचे आहेत. आता आपण इथे मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनटं लॉलीपॉप उलटून पलटून परतून घ्यायचे आहेत, व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 1 मिनटासाठी हाय फ्लेमवरती आपण ते तळून घेणार आहोत. आणि आता आपले पाहू शकता लॉलीपॉप इथे मस्तपैकी तळून झालेले आहेत आणि आता पूर्णपणे आपण ते तेल निथळून काढून घेऊया आणि अशाच प्रोसेसने आपण आपले सगळे लॉलीपॉप तळून घेणार आहोत. आता तळून झालेल्या लॉलीपॉपना आपण एक नवीन ट्विस्ट देणार आहोत. असेही तुम्ही लॉलीपॉप खाऊ शकता, पण ह्या ट्विस्टने लॉलीपॉप अतिशय सुंदर लागतात. तिथे पॅन गरम करत ठेवलं आणि त्यामध्ये इथे मी 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल छान असं गरम झालं, एकदम कडकडीत गरम नाही, गरम झालं ना तेल की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा होईल इतपत बारीक कापलेला लसूण घेणार आहोत आणि सोबतच अर्धा चमचा होईल इतपत आपल्याला बारीक कापलेलं अद्रक घ्यायचं आहे आणि हे अर्धा मिनिटभर तेलावरती परतून घ्यायचं आहे. जास्तही परतवायची गरज नाही, बस अर्धा मिनिट काफी आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत पातीचा कांदा. तर पातीचा कांदा आणि त्याचा हिरवा भाग पांढरा भाग दोन्ही आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत आणि 1 मिनिटभर हा आपल्याला पुन्हा तेलावरती अद्रक लसूणसोबत परतवून घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये काही सॉसेस ॲड करणार आहोत. तर 1.5 चमचे इथे शेजवान चटणी घेतलेली आहे. सोबतच घेणार आहोत 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप आणि ॲड करायचं आपल्याला अर्धा चमचा सोया सॉस आणि हे सगळे सॉस आपल्याला याच्यासोबत परतून घ्यायचे आहेत. जास्त परतवायचे आहेत, अर्धा मिनिट परतले तरी खूप झालं. आता ह्या सॉसेसना दाटपण आणण्यासाठी आपण एक स्लरी तयार करणार आहोत. तर 1 चमचे ते कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्याच्यामध्ये साधारण 2 चमचे होईल एवढं पाणी घ्यायचं आहे आणि मिक्स करून मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही स्लरी आपल्या ग्रेव्हीमध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि 1 मिनिटभर स्लो फ्लेमवरती आपल्याला ही स्लरी त्याच्यासोबत मिक्स करून शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला साधारण अर्धा कप होईल इतपत पाणी ॲड करायचे आहे आणि या स्लरीला म्हणजेच आपल्या या ग्रेव्हीला दाटसरपणा आणून द्यायचा आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा होईल एवढीच काळी मिरी पावडर ॲड करायची आहे.
सोबतच पाव चमचा होईल एवढंच मीठ ॲड करायचं आहे. मीठ अगदी जपून वापरायचं आहे, कारण आपण जे सॉसेस ॲड केलेले आहेत त्या सगळ्या सॉसेसमध्ये मीठाचं प्रमाण असतंच. त्यामुळे चवीनुसार चव बघूनच आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. हे संपूर्ण आपण ग्रेव्ही पुन्हा एकदा मिक्स करायची आहे आणि यामध्ये आपण आपले तळून घेतलेले लॉलीपॉप एक एक करून सोडायचे आहे. सोबतच ॲड करायचा आहे पातीचा कांदा बारीक कापलेला आणि आपल्याला हे आपले लॉलीपॉप ह्या पूर्ण ग्रेव्हीमध्ये हळुवारपणे मिक्स करून घ्यायचे आहेत, कोट करून घ्यायचे आहेत. आणि आता लगेचच आपले हे लॉलीपॉप आपण सर्विंग प्लेटवरती काढून घेऊया. तर आजची ही ट्विस्ट सहितची लॉलीपॉपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. याआधी आपण लॉलीपॉपची एक रेसिपी शेअर केली आहे आणि ती प्रचंड गाजली आहे. त्याला भरपूर व्ह्यूज मिळालेले आहेत. त्यामुळे ती रेसिपी देखील मी लिंकमध्ये देत आहे, नक्की पहा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून सांगा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि पुन्हाच अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा टेस्टी फूड विथ स्वाती. बाय बाय.